स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता सकाळचे 11 वाजलेत. पाहू शकताय पाऊस सुरू झाला आहे. सकाळी सकाळी बारीक बारीक पाऊस सुरू झाला आहे. बराच वेळ झाला आहे पाऊस येतो आहे. मी आता मुलाच्या कॉलेजला चालले. पाऊस येत होता म्हणून थांबले होते आणि आता कमी झाला आहे म्हणून डोक्यावर स्कार्फ घेतले आणि चालले. तुम्हाला दाखवते कसं आहे. तर पावसाचं पडणं चालू आहे. सगळा रस्ता पण ओला झाला आहे. जास्त तर येत नाही पण नुसती भुसभुस भुसभुस चालूच आहे. त्यामुळं काय लोकांची सकाळी सकाळीच तारांबळ उडाली. कोणी छत्र्या घेऊन कामाला जातोय तर कोणीच माझ्यासारखं डोक्यावर स्कार्फ घेऊन चाललंय. जावा तर लागणारच आहे ना. पाऊस सुरू झाला का कोणतंच काम व्यवस्थित होत नाही आहे. सगळे कामं असे पावसामुळे ना खोळंबून राहतात. 1 तासाचं काम 2-3 तासावर जातं आहे. आपला चालली आहे मी आता. येतो आहे जरा जरा पण कॉलेजमध्ये जाऊस तर होईल कमी. आणखीन पण दुसऱ्या कामासाठी जायचं आहे मग ते दोन्ही पण व्हायलाच पाहिजे ना. त्यामुळे चालले जरा जरा. पाऊस येतोय तरी पण म्हणजे होतील. शाळेचं काम आहे आता. फॉर्म वगैरे सुटतील त्यासाठी थोडं अर्जंट करावंच लागणार आहे. आता परत लगेच ऊन पडलं. निसर्गाची पण किमया न्यारी आहे. हे बघा लगेच ऊन पडलं. पाऊस संपला आता. ओललं तर आहे. रस्ता ओला केला आणि पाऊस संपला. हे आले मी मेन रोडला. इथून रिक्षाने जायचं. एकदाच पास काढला 70चा की दिवसभर टेन्शनच नाही आहे. बस स्टॉपला मागं दिसतंय तर बस स्टॉप आहे. आता वाट पाहते बसची. एकदा बस आली 70चा पास काढला का सगळे कामं होऊन जातात. परत दिवसभर तिकीटच काढायचं नाही आहे. इथूनच माऊलीची पालखी जाते याच रोडने. तर आता इथंच आले मी. मुलाचं कॉलेज होतं इथंच आले. आता 8 तारखेला इथूनच माऊलीच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. इथंच कॉलेज आहे मुलाचं. जाते आता ऊन पडलं. इकडं तर बिलकुल पाऊस पण नाही. तिकडंच पाऊस होता जरा जरा. इकडं तर रोड पण ओला झाला नाही आहे. कॉलेजला खूप छान कॉलेज आहे. तिकडं पण आहे. इकडं फक्त ऑफिस आहे. याच्या पलीकडं आहे कॉलेज. खूप छान आहे. इथले शिक्षक ते पण खूप छान आहेत. आता इथं थोडंफार काम आहे ते करते. अजून दुसरं काम आहे त्यानंतर. का पहिल्या आठवणी ताज्या होतात. आमची डोंगरावर शाळा होती. आत्ताच्या मुलांना कसं सर्व व्यवस्थित भेटतंय. चला तर आता शाळेत जाते आणि नंतर बोलते. आता शाळेतलं काम चालले मी. इथं सगळ्या बस लावलेल्या मुलांच्या. खूप छान शाळा आहे. झाले माझे पण कागदपत्राचं काम झालं. खूप वेळ गेला. अर्धा तास गेला पण झालं सगळं व्यवस्थित. खूप वेळ झालाय. पाऊस पण थांबलाय. जाते. हे बघा ह्या 2 पेपरसाठी अर्धा ते 1 तास लागला. तेव्हा झालं. तरी पण 8-8 दिवस लागतात. त्यांना रिक्वेस्ट करून बोलले अर्जंट लागतंय तेव्हा त्यांनी दिलं काढून. ॲडमिशन होईपर्यंत खूप त्रास आहे डोक्याला. कधी एकदा ॲडमिशन होतात असं झालेलं आहे. आता चालले परत BRTला. हे डॉक्युमेंट्स पाठवायचे परत दुसरीकडे. पाऊस गेलाय मस्तपैकी. ऊन पडलंय. आता किती वेळ लागतोय जायला माहीत नाही. बस कधी येते लवकर भेटत नाही का. वातावरण पहा किती सुंदर झालंय. क्लीन सिटी. खूप सुंदर वातावरण झालंय. पाऊस येऊन गेलाय. कधी गरम होतंय तर कधी पाऊस पडतोय. आज पदरी रस्ता आहे. इकडून पण डबल गाडी जातीये. इकडून मधून BRT पलीकडून पण 2 गाड्या जातात. खूप सुंदर आहे. आता पाहते BRTची वाट बघते कधी येते BRT. साई मंदिर आहे. आळंदी पण इथून 2-4 किलोमीटरच आहे. इकडं जवळच आहे. साई मंदिर जवळच आहे. कॉलेज होतं. आता संपलं मुलाचं ते कॉलेज. आता दुसऱ्या ठिकाणी टाकायचं आहे त्याला शाळेला. आता इथून पण 2-3 चेंज करायच्या नंतर जायचं. दुसऱ्या बस स्टॉपला आणि बसचा पण खूप जास्त प्रॉब्लेम आहे. बिलकुल सगळं गेलं आहे. आता बिलकुल पण पाऊस नाही आहे. ऊन पडलं आहे. मध्ये मध्ये आभाळ पण येतं आहे. पाणी झालंय रस्त्यावर म्हणून बरं. आणि आता परत आभाळ आलंय. एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबलो. जवळजवळ अर्धा-पाऊण तास थांबलो. खूप धोधोदा असा पाऊस येत होता.
तर पाऊस उघडेपर्यंत कुठं थांबायचं म्हणून आम्ही एका सोसायटीच्या पार्किंगला थांबलो होतो. तिथं खूप सुंदर असं झाड होतं आणि झाडावर हा वेल गेला होता, कसला आहे ते माहीत नाही आहे. नंतर पाऊण 1 तासाने पाऊस उघडल्यानंतर आम्ही थोडंसं काम होतं ते करायला गेलो आणि काम झाल्यानंतर बस स्टॉपला जायला निघालो तर खूप सुंदर असं गार्डन होतं. पावसामुळं पूर्ण गार्डन हिरवंगार झालं होतं. तर आता संध्याकाळचे 4:30 वाजले होते. 1-2 तास काम होतं तर तेवढ्या याच्यात पाऊस उघडून गेला होता आणि असं मस्तपैकी ऊन पडलं होतं. त्यामुळं रस्ता सगळा कोरडा झाला होता, पण आभाळ तर आलेलंच होतं. इतकं खूप निसर्गरम्य वातावरण झालं होतं. त्यानंतर बसमध्ये बसलो आणि घराकडे जायला निघाले. रस्त्याच्या दोन्ही पण कडेने पाहिलं तर खूप सुंदर अशी झाडांना पालवी फुटलेली होती आणि त्यातच निसर्गरम्य आभाळ आलेलं होतं. उंच बिल्डिंग बोललं तर पुन्हा तिथं ऊन काय, तर पुण्यात सगळं काही मिळतं असं बोलतात ते नक्कीच खरं आहे. पुणे सर्व गुण संपन्न आहे असं म्हटलं तरी चालेल. कोणताच माणूस पुणे मुंबईला आला तर तो उपाशी मरत नाही, हे अगदीच खरं आहे. तर सगळं काम आवरून चालले होते. हे आहे रांका ज्वेलर्स. हल्ली सोन्याच्या दुकानात बिलकुल पण गर्दी नाही आहे. तुरळक एखादं कस्टमर पाहायला भेटतं आहे. सोन्याचे भावच एवढे गगनाला भिडलेत की सोन्याच्या दुकानात कोणी दिसत पण नाही. असो, तर आता चालले होते घरी. 1-2 बस बदलून घरी जायचं होतं. बसमध्ये पण खूप जास्त गर्दी असते, त्यामुळं बसचा प्रवास म्हणजे नको नकोसा वाटतं. भूक लागली होती म्हणून एक वेफर्स आणलं होतं आणि ते खात होते. जवळजवळ 1.5 तास प्रवास करून शेवटी BRTला पोहोचले. इथून पण मला आळंदीची बस पाहिजे होती. हे आळंदी दर्शन बस आली, पण एवढी जास्त गच्च भरलेली होती ना, उभा राहायला पण जागा नाही राहत. तर फायनली आले मी घरी. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला तर मला नक्कीच सांगा आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चांगल्या कमेंट करा. कसे वाटतात व्हिडिओ हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.